नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा ॲस्ट्रो अभिराज। आज आपण बोलणार आहोत त्या विषयावर जो जवळजवळ प्रत्येक घरात जाणवतो। पैसे येतात पण टिकत नाही। कधी ना कधी आपण सगळेच हा प्रश्न विचारला आहे, मी मेहनत करतो पण पैसे कुठे जातात? तर मित्रांनो, वास्तुशास्त्र सांगतं घरातील काही लहान वास्तु दोष तुमचं धन हळूहळू शोषून घेतं। आज मी सांगणार आहे असे 5 रहस्य ज्याने घरात धन टिकतं आणि वाढतंही। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचं घर धनलक्ष्मीचं घर बनवा। पहिलं, उत्तर दिशा आणि कुबेर देवता। वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे, धनाचं अद्यापीठ। घराच्या उत्तर दिशेला नेहमी स्वच्छता आणि प्रकाश ठेवा। त्या भागात कचरा, तुटलेले सामान, बंद कपाट किंवा जड वस्तू ठेवू नका। शक्य असल्यास कुबेर यंत्र किंवा छोटं कुबेर फोटो ठेवा। हा उपाय केल्याने घरात धनवृद्धीचा ऊर्जा प्रभावित होते आणि पैसे अडकत नाही। दुसरा पॉईंट, तिजोरी किंवा पैसे ठेवायची जागा। तिजोरी दक्षिण किंवा पश्चिम भिंतीकडे टेकून ठेवावी, म्हणजे तिजोरीचं दार उत्तर किंवा पूर्वेकडे उघडेल। ही दिशा धन प्रवाहासाठी शुभ मानली जाते। तिजोरीमध्ये नेहमी लाल कपडा, लक्ष्मीचे नाणे किंवा श्रीयंत्र ठेवा। रिकामी तिजोरी कधीच ठेवू नका, त्यात थोडं नाणे किंवा तांदूळ ठेवा। हा उपाय धन टिकवण्याची शक्तिशाली वास्तु रहस्य आहे। तिसरा पॉईंट, दक्षिण पूर्व दिशा आणि अग्नितत्व। ही दिशा अग्निकोण म्हणून ओळखली जाते। इथे स्वयंपाकघर असणं सर्वात शुभ। जर स्टोव्ह दुसऱ्या ठिकाणी असेल तर त्याची दिशा छोट्या लाल बल्ब किंवा दीप लावा। इथे नेहमी तेज ठेवणं म्हणजे घरात धन, आरोग्य आणि ऊर्जा टिकून राहते। जर या दिशेला अंधार असेल तर पैसे टिकत नाही। हा अग्निदोष दुरुस्त करा। चौथा पॉईंट, पाण्याचा प्रभाव। वास्तूनुसार घरातील पाणी थेट पश्चिम किंवा दक्षिणेकडे वाहणं अशुभ मानलं जातं। पाण्याचा प्रभाव उत्तर किंवा पूर्वेकडे असेल तर धन प्रभावी वाढतो। नळातून सतत पाणी गळत असेल तर ते धन गळतीचं लक्षण असतं, ते तात्काळ थांबवा। घरात पाण्याचं संतुलन म्हणजे पैशाचं संतुलन। पाचवा पॉईंट, देवघर आणि लक्ष्मी स्थापना। देवघर हा घरचा ऊर्जा केंद्र, एनर्जी हब असतो। देवघर ईशान्य दिशेला उत्तर पूर्व ठेवा, ही सर्वात शुभ दिशा आहे। रोज सकाळी दीप लावा, सुगंध धूप लावा, देवी लक्ष्मीचं चित्र फुलांचं सजवा। जेव्हा देवघर प्रसन्न असतं तेव्हा घरात लक्ष्मीचं वासस्थान आपोआप टिकतं। दर शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या फोटोसमोर कमळाचं फूल आणि तांदूळ मुठ्ठीभर नाणी ठेवा आणि मनात म्हणा, माझ्या घरात धन टिकू दे, वाढू दे, प्रभावित होऊ दे। हा उपाय रोज नाही, फक्त शुक्रवारच्या दिवशी करणं परिणाम 7 दिवसात जाणवतो। जर हे 5 वास्तु रहस्य तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि ॲस्ट्रो अभिराज चॅनलला सबस्क्राईब करा। असेच आणखी वास्तुधन आणि आध्यात्मिक रहस्य जाणून घेण्यासाठी लक्षात ठेवा, वास्तू म्हणजे फक्त दिशा नाही, ती तुमची भाग्याची ऊर्जा आहे। धन्यवाद।